नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, गुंतवणूकदार शेअर बाजारामध्ये लिस्टेड असलेल्या आणि दरवर्षी डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असतात. अनेक कंपन्या वर्षातनं एकापेक्षा जास्त वेळा डिव्हिडंड देतात. तुम्हालाही जर शेअर बाजारातनं डिव्हिडंडचं उत्पन्न हवं असेल तर ऑगस्ट महिना तुमच्यासाठी अत्यंत खास ठरणार आहे. या महिन्यामध्ये अनेक मोठ्या कंपन्या आपापल्या गुंतवणूकदारांना घसघशीत डिव्हिडंड देणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या डिव्हिडंडच्या रेकॉर्ड डेट्स जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. सर्वात पहिली कंपनी आहे बॉश लिमिटेड. बॉश लिमिटेडनं 2025-26 या आर्थिक वर्षासाठी प्रत्येक शेअरवरती 270 रुपयांचा फायनल डिव्हिडंड जाहीर केला आहे. या लाभांशासाठी रेकॉर्ड डेट आहे 4 ऑगस्ट 2026. मात्र ही रक्कम मागच्या वर्षीच्या अंदाजे 512 रुपये प्रति शेअरच्या एकूण रकमेच्या जवळपास निम्मी आहे. कंपनीचा डिव्हिडंड देण्याचा इतिहास मजबूत आहे. गेल्या 5 वर्षामध्ये कंपनीचा सरासरी डिव्हिडंड वाटप दर जो आहे तर तो 59% राहिला आहे. कंपनीनं प्रति शेअर सरासरी 369 रुपयांचा डिव्हिडंड दिलेला आहे. कंपनीनं 2001 पासून 33 वेळा डिव्हिडंड जाहीर केला आहे. आता पुढची कंपनी आहे ती म्हणजेच डिसा इंडिया. डिसा इंडियानं 2025-26 या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 200 रुपयांचा फायनल डिव्हिडंड जाहीर केला आहे. या डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट आहे 5 ऑगस्ट 2026. गेल्या 5 वर्षामध्ये कंपनीचा सरासरी डिव्हिडंड वाटप दर हा 58% राहिला आहे. या कालावधीमध्ये प्रति शेअर सरासरी 147 रुपयांचा डिव्हिडंड दिला गेला आहे. कंपनीनं 2001 पासून 27 वेळा डिव्हिडंड जाहीर केला आहे. डिसा इंडिया ही अभियांत्रिकी आणि मेटल कास्टिंग तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी असून विविध औद्योगिक क्षेत्रांना ती सेवा देते. आता पुढची कंपनी आहे मारुती सुझुकी. देशातील सर्वात मोठी प्रवासी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीनं आर्थिक वर्ष 2025-26 साठी प्रति शेअर 140 रुपयांचा फायनल डिव्हिडंड जाहीर केला आहे. या डिव्हिडंडसाठीची रेकॉर्ड डेट आहे 7 ऑगस्ट 2026. गेल्या काही वर्षांपासून कंपनीनं सातत्यानं आपला डिव्हिडंड वाढवलेला आहे. मारुती सुझुकीनं 2004 पासून 23 वेळा डिव्हिडंड दिलेला आहे. आता पुढची कंपनी आहे ती म्हणजेच इंडस्ट्रियल अँड प्रुडेन्शियल इन्व्हेस्टमेंट. इंडस्ट्रियल अँड प्रुडेन्शियल इन्व्हेस्टमेंट कंपनीनं आर्थिक वर्ष 2025-26 साठी 120 रुपये फायनल डिव्हिडंड जाहीर केला आहे. कंपनीनं या डिव्हिडंडसाठीची रेकॉर्ड डेट 12 ऑगस्ट 2026 अशी निश्चित केली आहे. गेल्या 5 वर्षातील कंपनीचा सरासरी डिव्हिडंड वाटप दर हा 27% राहिला आहे. कंपनीनं 2002 पासून 25 वेळा डिव्हिडंड दिलेला आहे. ही एक NBFC कंपनी असून ती प्रामुख्यानं दीर्घकालीन इक्विटी गुंतवणूक आणि मालमत्ता व्यवस्थापनामध्ये कार्यरत आहे. आता पुढची कंपनी आहे ती म्हणजे जिलेट इंडिया. जिलेट इंडियानं 2025-26 या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 60 रुपयांचा फायनल डिव्हिडंड जाहीर केला आहे. या डिव्हिडंडसाठीची रेकॉर्ड डेट 23 ऑगस्ट 2026 निश्चित करण्यात आली आहे. जिलेट इंडिया अनेक वर्षांपासून नियमित डिव्हिडंड देत आहे. जिलेट, ओरल बी आणि ब्रॉन यांच्यासारख्या आघाडीच्या ब्रँड्सच्या माध्यमातून कंपनीचं भारतीय बाजारपेठेवरती मजबूत अस्तित्व आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मारुती सुझुकीसह 5 कंपन्या बंपर डिव्हिडंड ऑगस्टमध्ये देणार आहेत. तर त्याच्या रेकॉर्ड डेट्स आपण जाणून घेतलेल्या आहेत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.